मला आणखीन का हवंय? अरे आराध्या, तू कधी आलीस? तुम्ही आमच्यासाठी देवाचे आशीर्वाद मागत होतात तेव्हाच. आत्या, खरंच किती मोठ्या संकटातून वाचवलंय तुम्ही मला. तुमचे उपकार मी आयुष्यभर नाही विसरू शकत. उपकार? उपकार शब्द वापरून तुम्हाला परक केलंयस आराध्या. मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. तुला ठाऊक आहे ना, मी हे सगळं करते ते फक्त श्रेयसच्या मायेपोटी करते ग. सॉरी आत्या, खरंच सॉरी. पण तुम्हाला दुखवायचा किंवा तुमच्या भावनांचा अपमान करायचा नाहीये मला. पण आत्या, मला काय म्हणायचंय हे तुम्ही समजून घ्या ना. तुम्ही मला लग्नात दागिने घालता यावे म्हणून तुमच्या पाटल्या विकल्यात. का केलं तुम्ही असं? तुमचा आशीर्वाद हाच माझ्यासाठी मोठा दागिना आहे. श्रेयसच्या बायकोपेक्षा मला माझ्या पाटल्या महत्वाच्या नाही. अशा कैक पाटल्यांची मी राख करू शकते तुम्हा दोघांसाठी. श्रेयससाठी मला माझा जीव जरी द्यावा लागला तरी त्याची मला पर्वा नाही. आज इथे या परमेश्वरासमोर मी सांगते, अग्नीच्या साक्षीने, आत्या, आत्या काय करताय तुम्ही हे? माझा विश्वास आहे तुमच्यावर आणि तुमच्या शब्दावर सुद्धा. तुझा विश्वास आहे ग, पण श्रेयसने कुठे क्षमा केलंय मला अजून. त्याच्या मनात अजूनही माझ्याबद्दल राग आहे. माझ्याशी नीट बोलत नाही, बघत नाही. माझा जीव तुटतो ग त्याच्यावर मायेचा पदर घालण्यासाठी. पण हरकत नाही, तो माझ्या डोळ्यासमोर आहे हेच माझ्यासाठी खूप आहे. त्याच्या नजरेआड राहून त्याच्यासाठी जे जे करता येईल ते मी करणार आहे. फक्त तो सुखात राहावा एवढीच माझी इच्छा. आणखीन मला काय हवं? बस. आत्या, डॅड प्लीज मारू नका, प्लीज मारू नका. डॅड मी केलं, मी स्वीकारतो, मला मारू नका. अक्षय शांत हो, भानावर घे. हे घे, पाणी घे, पाणी घे. अक्षय घे पाणी.